नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। उद्या मैदान होतं आहे साप, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान होतं आणि एक पेडगावच्या मैदानाची रंगीत तालीम असेल उद्याच्या मैदानातसुद्धा। कारण की आता जो तो आपापले पैरी जे आहेत ते फिक्स करायच्या मार्गामध्ये लागलेले आहेत। कारण की कसा पळतो आहे नंदी पैऱ्यांसोबत। एक उद्याच्या मैदानातील एक ट्रायल बघूया आणि बघूया उद्याच्या मैदानातील काही अंदाजित पैरे आपल्याला दिसतील। उद्या एक नंबरचा पहिरा जो आहे तो सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसू शकतो। आणि हा कंदूरचा राजा आपल्याला छावासोबत पळताना दिसेल अक्कलकोटच्या या मैदान। ही जोडीच पळणार का? ही मैदानातली जोडी आहे चोराडे मैदानामध्ये एक नंबरची मानकरी झालेली जोडी आहे। सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं हे जोडीनं एक नंबरचं पारितोषिक जे आहे ते पटकवलेलं होतं। आणि कंदूरचा राजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच, तसाच असा हा कंदूरचा राजा। आणि बघूया ही जोडी कशा पद्धतीनं कामगिरी करते। आणि उद्याच्या ह्या गाडीवरती असतील मला वाटतं की ऑलराऊंडर पडायवर सगळ्या महाराष्ट्राचे लाडके आणि ताईंच्या गाडीवरती ते हमेशा असतातच ही जोडी। आणि हे ड्रायव्हर असतील उद्याच्या मैदानामध्ये। अंदाजित पैरा आहे मित्रांनो, 2 नंबरचा मित्रांनो पैरा आहे अजित शेठ कारुंडे यांचा छिंद केसरी चिक्या आपल्याला पळताना दिसेल। आणि हा चिक्या घोटच्या सर्जासोबत अंदाजित पैरा आहे मित्रांनो दिसू शकतील। सगळे म्हणतील सापमध्ये घोटचा सर्जा पळेल का नाही पळणार? सर्जावरती घोटच्या मुंबईमध्ये बिंजोडच्या शरीरक्षेत्रामध्ये आता थोडीशी बंदी घातलेली आहे, त्याच्यामुळे आता तो घाटावरती आलेला आहे आणि तो उद्याच्या मैदानामध्ये एखाद्या वेळेस पळताना दिसू शकेल। गाडीवरती ड्रायव्हर असतील आटील ड्रायव्हर तामखाडा किंवा बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड या दोघांच्यापैकी एक असतील। हा सुद्धा एक अंदाजित पैरा उद्याच्या मैदानातील। बघूया काय होते। 3 नंबरचा अंदाजित पैरा मित्रांनो या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये पुशेगावच्या मैदानापासून जेव्हापासून 1 नंबर केला असा हा हॉटेल सागर शाहीदभाई मुलानी नातेपुतीकरांची आणबाण शाण असा हिंद केसरी सचिन उद्याच्या मैदानामध्ये। अक्षय मोरे गोडोली साताराकरांचा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, सातारा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो असा बलमा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये। बलमा आणि सचिन ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या साप या ठिकाणच्या मैदानामध्ये। आता ही जोडी का? कारण की तुम्हाला माहिती आहे लिंब या ठिकाणी जे मैदान झालं होतं ओपनचं त्या मैदानामध्ये या जोडीनं प्रथम क्रमांकाचा मान जो आहे तो पटकवलेला होता। आणि हीच जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल। गाडीवरती ड्रायव्हर असतील प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर असतील। अंदाजित पैरा आहे मित्रांनो। 4 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरीचा मानकरी असलेला असा हा पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल। आणि उद्याच्या मैदानामध्ये तो पळताना दिसेल सम्राट मोराळे मायनीकरांचा सम्राट 12-12 हा नंदी पळताना दिसू शकेल। आता हा सगळे म्हणजे सम्राटच का? सम्राट जो नंदी आहे तो तुम्ही बघितलं दुधे भावी या ठिकाणी बाजासोबत पळाला होता, त्यांच्याच घरच्या बाजासोबत। आणि तोच बाजासोबत पळून तो क्वार्टर फायनलचा गुलाल मिळवला असा हा सम्राट आणि वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं। आणि आहे सुद्धा असा वेगाचा शेवट सर्जन सम्राट ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये प्रमुख एक जोडी असू शकते। अंदाजित आहे मित्रांनो, बघूया काय होऊ शकतं। 5 नंबरचा जो पैरा आहे तो आपल्याला पळताना दिसू शकेल हिंद केसरी पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंद केसरी लक्ष आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या सापच्या मैदानामध्ये। आणि तो पळताना दिसू शकेल आपल्याला मुरुमकरांच्या चित्त्यासोबत। आता सगळे म्हणतील हा मुरुमकरांचा चित्ता नक्की कुठला आहे? हा मुरुमकरांचा चित्ता तुम्ही बघितलं जे दुधे भावी या ठिकाणी जे मैदान झालं सचिनसोबत फायनलमध्ये पळाला होता असाच हा मुरुमकरांचा चित्ता। आता सगळे म्हणतील की सुंदर आकारा पळाला सचिनसोबत, परंतु नाही मित्रांनो, सचिन आणि सुंदर आकारा ही जोडी होती आणि मुरुमकरांचा चित्ता आणि त्याच्यासोबत एक नंदी होता। या दोघांच्या गाडीचा सामना झाला होता सेमीला, त्याच्यामुळे ही एक ह्यातला एक बैल आणि त्यातला एक बैल असं झालं, म्हणून मुरुमकरांचा चित्ता आणि सचिन ही जोडी पाळली होती। असाच लक्षासोबत उद्याच्या मैदानात मुरुमकरांचा चित्ता पळताना दिसू शकेल। बघूया काय होतं।
6 नंबरचा अंदाजित पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आत्ता सध्या महाराष्ट्राला एक गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं असा हा सुंदर 11-11 आपल्याला पळताना दिसू शकेल. हा सुंदर 11-11 आपल्याला पळताना दिसू शकेल गिरवीकरांच्या माऊलीसोबत. आणि आत्ता सध्याला गिरवीकरांचा माऊलीसुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच. आणि बघूया उद्याच्या मैदानातसुद्धा ही जोडी कशा पद्धतीने कामगिरी करेल याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. 7 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भोंगासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. मित्रांनो सगळे म्हणतील भोंगाच का, कारण की तुम्हाला माहितीच आहे आता तो घाटावरतीच पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. घाटावरतीच पळताना दिसेल. जे आता तुम्ही बघितलं जे प्रकरण झालं त्याच्यामुळे भोंगा आणि घोटच्या सर्जा या दोन नंदीवरती पळण्यासाठी बंदी घातलेली आहे. त्याच्यामुळे आता भोंगा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये आता घाटावरतीच पळताना दिसेल. उद्याच्या मैदानामध्ये अंदाजित पळू शकेल किंवा नाही शकेल. जर मिलिंद शेट यांचा भोंगा जर पळाला तो आपल्याला पळताना दिसू शकेल. शॉटगन मेहरबान या नंदीसोबत एक टॉपचीच जोडी. मित्रांनो ओपनच्या मैदानाची रंगीत तालीम आहे. पेडगावचा गुलाल सगळ्या महाराष्ट्रालाच नाही तर सगळ्या जेवढ्या 14 देशातील जेवढे बघतायत लोक त्यांना गुलाल कोण घेतंय, कोण एक नंबर करू शकतो याच्यासाठी उद्याच्या मैदानामध्ये रंगीत तालीम असू शकते. आता जेवढे ओपनचे मैदान येतील त्याच्यामध्ये रंगीत तालीमच म्हणावी लागेल. बघूया काय होतंय. ही जोडी जर पाळली तर 100% सांगतो मित्रांनो फायनलचा गुलाल जो आहे तो घेणार. आणि उद्या आपण जातोय सकाळी 8 वाजताच मैदानामध्ये जातोय. कोणकोणते नंदी जे मैदानामध्ये येणार आहेत त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया 100%. 8 नंबरचा पैरा जो आहे तो कलेढोणकरांचा भारत केसरीचा मानकरी असलेला असा हा लक्ष्मणराव आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. हा कलेढोणकरांचा लक्ष्मणराव आपल्याला पळताना दिसू शकेल. कोंडवेकरांचा जो देव आहे या नंदीसोबत, कारण की ही जोडी जी आहे ती दुधेभावी या ठिकाणी पाळली होती आणि गुलालाची मानकरी झाली होती का नव्हती, परंतु ही जोडी पाळली होती. बघूया काय होते, ही जोडी पळते की काय होते बघूया. 9 नंबरचा पैरा जो आहे तो 3 नंबरची मानकरी दुधेभावीच्या मैदानातली तीच जोडी पुन्हा एकदा पळताना आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. दहिगावकरांचा हिंद केसरी पाखऱ्या आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसेल शिरसवडीकरांची रायफल आपल्याला पळताना दिसेल. काय पळाली जोडी मित्रांनो. गट काढला, सेमीसुद्धा काढला आणि फायनलमध्ये चांगलीच धडक मारलेली होती दुधेभावीच्या मैदानामध्ये या जोडीनं. आणि 100% ही जोडी चांगलीरित्या पळते, चांगल्यारित्या स्पीड गावते. जोडी एकमेकांचे एक चांगली बांधून पळते एकमेकांच्यावर आणि खरंच ही जोडी प्रेक्षकांची मनं जिंकेल उद्याच्या मैदानामध्ये. बघूया काय होतं, येते का नाही, परंतु आली तर ही जोडी पळतानाची दाट शक्यता आहे. बघूया. शेवटचा 10 नंबरचा पैरा कोरेगावकरांची आन बान शान असा हा भवानी. आता सध्या महाराष्ट्रामध्ये या नंदीची चर्चा सगळीकडे आहे आणि हा नंदी जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवते. काय स्पीड आहे मित्रांनो, काय स्पीड वाढलं या नंदीचं. आणि हा आपल्याला पळताना दिसू शकेल निमगावकरांच्या सावकारसोबत. कदाचित निमगावकरांचा सावकार परवा दिवशीच्या मैदानामध्ये पाळण्याची दाट शक्यता आहे, परंतु बघूया, कारण की यातले जेवढे पैरे मी बनवलेले आहेत मित्रांनो त्यातले काही नंदी जे आहेत ते उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा पळताना दिसू शकतील किंवा परवा दिवशीच्या मैदानामध्ये सुद्धा पळताना दिसू शकेल, कारण की परवा दिवशीसुद्धा एक मोठं आणि टॉपचंच मैदान आहे. बघूया, कारण की जो तो गुलालासाठीच पळणार आहे, तो बघूया काय होते. काळ्या मातीचं रान आहे, कसाचं रान आहे, बघूया काय होतं. हे होते उद्याच्या मैदानातील काही अंदाजित पैरे. तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आता बकासूर पळेल का? बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. उद्या किंवा परवा या दोन्ही दिवसामध्ये बकासूर पळताना दिसू शकेल. बघूया बकासूरचा पैरा कोण असू शकतो. बकासूरचा पैरा सहजासहजी हाती लागणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. बकासूरचा अंदाजसुद्धा लागू शकत नाही. अंदाज जरी लागणं एवढी सोपी गोष्ट नाही. बघूया तरी काय वाटतं. कोणाला जर काय वाटत असेल बकासूर उद्याच्या मैदानामध्ये कोणासोबत पळू शकतो तर कमेंट्स बॉक्समध्ये जो तो मला सांगू शकतो. चला मग आता दुसरा व्हिडिओ येईल किरण शिरतोडे व्लॉग्स या चॅनेलवरती. त्या ठिकाणी जावा, त्या ठिकाणी बघा आणि चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण की त्यासुद्धा चॅनेलवरती आपले जे आहेत ते नामांकित पैरे येतील. तो सुद्धा चॅनेल बैलगाडा शर्यतीचाच आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगला प्रतिसाद द्या आणि चांगला प्रतिसादसुद्धा लोकांचा मला मिळतो आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना.